आणि मुंबई महापालिकेतील आपण ही थेट दृश्य पाहतोय। नवनिर्वाचित हे सर्व नगरसेवक आहेत। अत्यंत उत्साह सर्वांमध्ये दिसतोय। आज मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवडीची प्रक्रिया काही वेळामध्ये सुरू होतीये आणि या ठिकाणी आता नोंदणी सुरू झालेली आहे। सभागृहाच्या बाहेर सध्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसतेय आणि हळूहळू एक एक करून हे नवनिर्वाचित नगरसेवक सभागृहाच्या आतमध्ये आता प्रवेश करतील। तर आज सभागृहाच्या बाहेर पूर्णपणे भगवं वातावरण आहे। भाजपनं आणि शिवसेनेनं या ठिकाणी रंगरंगोटी करत झेंडे लावलेले आहेत आणि निश्चितच आज मुंबई महापालिकेमध्ये खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षांनंतर गजबजाट हा पाहायला मिळणार आहे। 4.5 वर्षांनंतर या महापालिका निवडणुका झालेल्या आहेत। 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं, मात्र या निवडणुका लांबतच गेल्या आणि अखेर आता मुंबईला हे सर्व नवे कारभारी मिळालेले आहेत। त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये आजपासून हा सगळा गजबजाट पाहायला मिळणार आहे। 8 मार्च 2022 पासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली आणि प्रशासकांच्या हाती मुंबई महापालिकेचा कारभार गेला। मुंबई महापालिकेची निवडणूक आता झाली आहे आणि मुंबई महापालिकेत निवडून आलेले सगळे नगरसेवक आता आतमध्ये सभागृहात प्रवेश करतील। 4 वर्षांनंतर प्रशासकीय राजवट आता संपुष्टात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधींचं राज्य आजपासून आता सुरू झालेलं आहे। महापौर आणि उपमहापौरांच्या नावाची घोषणा आधीच झाली आहे आणि दोघांची निवड ही बिनविरोध होणार आहे। आम्ही सगळे आज थांबलो तुमची वाट। तू तो होतास ना, तू होतास ना तिथे। हो तुमचं झाले 3 चला ओके। मुंबईचा महापौर विराजमान होतोय। सातत्याने तुमच्यावरती आरोप केले जात होते विरोधकांकडून, अद्यापही केले जात आहेत। काय उत्तर द्यायला असतात? मुंबईकरांच्या आशीर्वादानं आज मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीची महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी विराजमान होत आहेत। येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं हे आमचं परम कर्तव्य राहील। आणि आज महायुतीच्या सर्व नगरसेवकांना तसेच महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ही या ठिकाणी येत आहेत।